आप सोडताच राघव चड्डांना भाजपचं मोठं गिफ्ट. भाजपने राघव चड्डांवर कोणती जबाबदारी सोपवली? राज्यसभा खासदार राघव चड्डा यांनी आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी देत 6 खासदारांसह भाजपत प्रवेश केला. भाजप प्रवेशानंतर राघव चड्डा यांच्यावर आम आदमी पार्टीसह अनेकांनी टीका केली. सोशल मीडियावर राघव चड्डांचे असंख्य फॉलोअर्स झपाट्याने कमी झाले. आम आदमी पक्षाला सोडलेल्या राघव चड्डा यांना आता भाजपनं मोठं वेलकम गिफ्ट दिलंय. राघव चड्डा यांची राज्यसभा याचिका समितीच्या अध्यक्षपदी भाजपकडून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी या समितीची पुनर्रचना केली. या समितीवर 10 सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यात पहिलंच नाव राघव चड्डा यांचं आहे. समितीच्या पुनर्रचनेनंतर या समितीवर सभागृहाच्या 10 सदस्यांना पॅनलमध्ये घेण्यात आलंय. याचिका समितीची पुनर्रचना केल्यानंतर अध्यक्षपदी राघव चड्डा आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त या पॅनलमध्ये हर्ष महाजन, गुलाम अली, शंभू शरण पटेल, मयंक कुमार नायक, मस्तानराव यादव भिडा, JB मथेर हिशाम, सुभाशिष खुंटिया, रंगवरा नर्जरी आणि संतोष कुमार P यांचा समावेश आहे. ही राज्यसभा याचिका समिती नेमकी असते काय, ती काय करते हे सुद्धा जाणून घेऊ. राज्यसभा याचिका समिती ही संसदेच्या महत्त्वाच्या समित्यांपैकी एक मानली जाते. नागरिकांकडून आलेल्या तक्रारी, मागण्या, त्याचबरोबर सूचना किंवा एखाद्या कायद्याविरोधातील याचिका ही समिती तपासण्याचं काम करते. त्यामुळे या समितीच्या अध्यक्षपदी राघव चड्डांची झालेली नियुक्ती ही एक मोठी गोष्ट समजली जाते. त्यामुळे आप सोडल्यानंतर भाजपने राघव चड्डा यांना आता वेलकम गिफ्ट दिल्याचं बोललं जात आहे. 27 एप्रिलला राघव चड्डा यांनी आपला रामराम ठोकत अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. राघव चड्डा यांच्यासह आणखी 6 खासदारांनी भाजप प्रवेश केला. आप सोडताच राघव चड्डा यांच्यावर आप पक्षाने मोठे आरोप केले. हा पक्ष पूर्वीसारखा राहिला नसून आता भ्रष्टाचारी नेत्यांनी भरला असल्याचं राघव चड्डा यांनी देखील म्हटलं होतं. आपकडून राघव चड्डा यांना प्रत्युत्तरही देण्यात आलं. पंजाबच्या जनतेसोबत या खासदारांनी गद्दारी केल्याचा आरोप आपने केला होता. आपला सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यसभा खासदार राघव चड्डा यांचे इंस्टाग्राम फॉलोअर्स 14 लाखांनी घटले होते. तरुण युजर्सने एका प्रकारे राघव चड्डा यांच्यावर नाराजी दर्शवली. चड्डा हे तरुणांमध्ये लोकप्रिय झाले होते कारण राघव चड्डा सातत्यानं सर्वसामान्यांच्या गोष्टी संसदेमध्ये मांडण्याचं काम करायचे. परंतु भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर युवा समर्थक त्यांच्यावर नाराज झाले. आता राघव चड्डा आपला सोडल्यानंतर भाजपमध्ये आपली ताकद दाखवून देतील का? तर पंजाबमध्ये 2027 साली विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने आपसाठी सर्वात मोठं संकट आता मानलं जात आहे. कारण राघव चड्डा, संदीप पाठक, अशोक मित्तल हे पंजाबमध्ये पक्षाच्या रणनीती आणि संघटनेमध्ये महत्वाची भूमिका बजवायचे. त्यामुळे आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हा आपला मोठा धक्का मानला जातोय. 2027 मध्ये येऊ घातलेल्या पंजाबच्या निवडणुकांआधीच राघव चड्डा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पंजाबमध्ये आपला मोठा धक्का बसेल. राघव चड्डा यांच्या माध्यमातून भाजप पंजाबमध्ये आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतंय. राघव चड्डा यांनी 2022 ला पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये आपली ताकद दाखवून दिली होती. आपचे अनेक आमदार राघव चड्डा यांच्याशी थेट संपर्कात असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. त्यामुळे आपला सोडल्यानंतर आता भाजपकडून राघव चड्डा पंजाबमध्ये आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून देतील का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण त्याआधीच भाजपने राघव चड्डा यांना हे वेलकम गिफ्ट दिलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.